नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतो आहोत, ते म्हणजे संगतीचे सुपरिणाम आणि कुसंगतीचे दुष्परिणाम याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। संगत जर चांगली लाभली तर शून्यातनं एखादा माणूस विश्व देखील निर्माण करतो आणि संगत चुकीची लाभली तर विश्व निर्माण करण्याची ताकद असणारा माणूस देखील शून्याकडे परतला जाऊ शकतो। ही संगतीची ताकद आहे, हा संगतीचा महिमा आहे। याबद्दलचा एक फार छान अभंग संत तुकाराम महाराजांचा आज आपण या ठिकाणी उदाहरणादाखल घेणार आहोत। संत तुकाराम महाराज म्हणतात की ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला साधू तैसा, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे, क्षण एक नाडली समागमे, डाकाचे संगती सोनेहीन झाले, डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोल ते तुटले लक्ष कोटी, मोल ते तुटले लक्ष कोटी, विषाने पक्वाने गोड कडू झाली, विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी, कुसंगाने केली तैसी परी, भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा, कुसंग हा फेरा 84चा। कितीतरी उदाहरणं देऊन तुकाराम महाराजांनी कुसंगामुळं कसं चांगल्या चांगल्यांचं नुकसान होतं याबद्दलची अनेक उदाहरणं या अभंगामध्ये दिलेली आहेत। जो हिरा ज्याचं मोल आपण करू शकत नाहीयेत, जो किती जरी घन मारले तरी तो फुटत नाहीये, त्या हिऱ्याला म्हणे ढेकणाची संगत झाल्याबरोबर एवढा किमती न तुटणारा असा हिरा देखील त्या ठिकाणी काय होतो तर तो आपोआप भंगतो। तसंच एखादा चांगला संत साधू देखील वाईट किंवा कुसंगी माणसाच्या नादाला लागला तर त्याचं साधुत्व नष्ट होतं। ओढाळाच्या संगतीमध्ये एखादी गाय किंवा एखादा माणूस आला तर त्याचा देखील सात्विकपणा नाहीसा होतो, तोही ओढाळ बनायला लागतो। डाकाच्या संगतीमध्ये सोनं देखील मातीमोल होतं, त्याची किंमत कोटीने कमी होते, असं या ठिकाणी लक्ष कोटीने कमी होते हे सांगितलेलं आहे। विषामुळं अन्न देखील या ठिकाणी कडू होतं, त्याचं महत्व राहत नाही। म्हणून महाराज म्हणतात की संताची संगती करा, चांगल्याची संगती करा, दुर्गती पासून